न्यूज महाराष्ट्र न्याय गर्जना सोशल मीडिया सणसवाडी पुणे येथे आहे आणि आज दिनांक 21 फेब्रुवारी 2026 सणसवाडी येथील श्री काळ भैरवनाथ यांच्या 14व्या वर्धमान दिनानिमित्त या ठिकाणी असं एक वर्धमान दिन सोहळा साजरा करण्यात येत आहे आणि आपण बघताय माझ्या पाठीमागे अगदी सकाळपासूनच या भक्तिमय वातावरणाला सुरुवात झालेली आहे आणि आपण आता आज असे कीर्तनाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला तर एक नजर आपण टाकूया कीर्तनात। हरिभक्ती पारायण संतोष महाराज राऊत यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे। त्यांचा सन्मान देण्यासाठी माजी सरपंच नवनाथ बाळासाहेब हरगुडे, संभाजीराव साठे, सुरेश सरपंच, वैभव शेट्टी यादव, निलेशजी गव्हाणे पाटील, सतीश तात्या दरेकर आपण या ठिकाणी यायचे। निलेश गव्हाणे पाटील पाहून या। हे बघा, ज्यांनी आपल्याला अन्नदान दिलं त्यांचा सन्मान करत आहे। प्रथम सभापती आनंदराव हरगुडे यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करत आहे। ते सन्मान देण्यासाठी राजू अण्णा दरेकर माजी उपसरपंच यांनी याचा सन्मान करत आहे। घ्या सन्मान घ्या। तसंच शिवाजी हरिभाऊ दरेकर माजी उपसरपंच यांचा बी शाल श्रीफळ देऊन सन्मान होतोय। ते सन्मान देण्यासाठी काळूराम यशवंत दरेकर या आपल्या हस्ते त्यांचा सन्मान द्यायचा आहे। तसंच चंद्रतात्या दरेकर यांचाही शाल श्रीफळ देऊन सन्मान होतो आहे। ते सन्मान देण्यासाठी वैभव शेट्टी यादव काँग्रेसचे अध्यक्ष यांनी याने चंद्रतात्या दरेकर यांचा सन्मान करत आहे। अमोल दिगंबर हरगुडे यांनी यायचा आणि चंद्रतात्याचा सन्मान करत आहे। या अमोल दिगंबर हरगुडे। नामदेव आबा दरेकर यांनी यायचा आणि सन्मानासाठी तात्यांचा सन्मान करत आहे। तात्या ज्यांनी आज कीर्तन रूपी सेवा दिली होती असे दत्ताभाऊ हरगुडे यांनाही शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करत आहे। चला नामदेव आबा या। त्यांचा सन्मान देण्यासाठी आमचे दिंडी मंडळाचे उपाध्यक्ष रामदासप्पा दरेकर यांनी दत्तभाऊचा सन्मान करत आहे। या अप्पा या। आणि काळूराम यशवंत दरेकर यांनी दत्तभाऊचा सन्मान करत आहे। या नारायण भक्त ऐसे जरा जे देवदास देहावर आसक्त असणे संसारिकांचं लक्षण आहे। देहावर उदास असणे परमार्थिकांचं लक्षण आहे।